पुण्यातल्या पूजा चव्हाण प्रकरण आणि या प्रकरणी मात्र चित्रा वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवरून आता उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी याकरता याचिका केलेली होती। आता ही याचिका रद्द करण्याकरता म्हणून चित्रा वाघ यांनी वकिलांमार्फतच अर्ज केलाय। अर्जदार राजकीय भूमिका बदलू शकतात, पण न्यायालयाच्या बाबतीत बदललेली भूमिका चुकीची आहे असं म्हणत उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। चित्रा वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवरून आता नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरण आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीची सत्ता असताना हे प्रकरण विशेषत्वानं गाजलेलं होतं। विशेष म्हणजे लोकशाही मराठीनं हा मुद्दा उचलून धरलेला होता, हे प्रकरण लावून धरलेलं होतं, ज्यामुळे संजय राठोड तत्कालीन मंत्री असलेले संजय राठोड यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागलेला होता। आणि त्यावेळी मात्र चित्रा वाघ यांनी देखील राठोडांविरोधात आपण जर पाहिलं तर आक्रमक भूमिका घेतलेली होती। आता मात्र दोघेही सत्तेत आहेत आणि अशा वेळी मात्र भूमिका बदलली जाते की काय अशी चर्चा सुरू असतानाच हा मुद्दा पुढे येतोय। या बदललेल्या मुद्द्यानुसार याचिका रद्द करण्याकरता म्हणून चित्रा वाघ यांनी वकिलांमार्फत अर्ज केलेला आहे। याचिका कुठली रद्द करण्यासंदर्भात अर्ज केलाय तर चित्रा वाघ यांनी एक याचिका केलेली होती संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी अशी। आता मात्र ही याचिका रद्द करण्याकरता चित्रा वाघ यांनी वकिलामार्फत अर्ज केलेला आहे। अर्जदार राजकीय भूमिका बदलू शकतात, पण न्यायालयाच्या बाबतीत बदललेली भूमिका ही चुकीची आहे असं म्हणत उच्च न्यायालयानं मात्र या सगळ्या मुद्द्यावर नाराजीचा सूर आता आळवलेला आहे। उच्च न्यायालयाच्या या भूमिकेनंतर चित्रा वाघ नेमकी काय भूमिका मांडतायत, राजकीय वर्तुळातून या सगळ्या संदर्भात काय पडसाद उमटतायत हे पाहणं फार औत्सुक्याचं असणार आहे। पण बदललेल्या भूमिकेवरून आता मात्र विरोधकांना हे आयतं कोलीतच मिळालेलं असल्याचं म्हटलं जात आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता महबूब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय म्हणणं आहे आता तुमचं या सगळ्या मुद्द्यावर? चित्रा वाघ यांनी याचिका रद्द करण्याच्या साठी म्हणून वकिलामार्फत अर्ज केला असल्याचं कळतंय, पण यावरून मात्र विरोधकांनी आता आक्रमकपणे भूमिका घेतलेली आहे। नाही, असं आहे की मुळात जी व्यक्ती आहे लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, तिचा मूळ स्वभावच सुपारी घ्यायचा आहे। संजय राठोड आता पूजा चव्हाणला न्याय मिळाला का? संजय राठोडला त्यावर सुरुवातीला आरोप केले। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये संजय राठोड मंत्री असताना संजय राठोडला बाजूला केलं गेलं आणि आता ते संजय राठोड शिंदे गटात गेले आणि त्यावेळेला पत्रकारांनी अनेक वेळा ह्या सुपारीबाज बाईला विचारलं की संजय राठोडच्या प्रकरणाचं काय झालं, तर ते सातत्यानं सांगायचं मी कोर्टात केले, मी PIL केली, मी कोर्टात गेले आणि आता त्याच कोर्टातलं PIL विड्रॉल करायसाठी अर्ज दिला। म्हणजे आता किती रुपये तोडपाणी झाली। मुळात त्या महिला या शब्दाला कलंक असणारी ही बाई आहे। म्हणजे महिला त्याच्यावर आणायचा, त्यांच्याबद्दलचा कळवळा दाखवायचा, ही किती पुतना मावशीचं प्रेम आहे आणि ही बाई किती खोटारडी आहे हे वारंवार दिसून आलेलं आहे। कुचिकच्या प्रकरणातल्या देखील मुलींनी हे सांगितलंय, त्या पद्धतीने बनाव केला। मुळात हे बनाव करणं, खोटारडेपणा करणं ह्या एकमेव धंदा ह्या बाईचा आहे। त्याच्यामुळे ह्या बाईचा खरं रूप हे महाराष्ट्राला ओळखलेलं आहे आणि आता ते वारंवार समोर येत आहे। निश्चित महबूबजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।